इथली न्याय व्यवस्था मनूची रकेल झाली. इथली न्याय व्यवस्था मनूची रकेल झाली. ही संसद लुटारूंची हिजड्यांची हवेली झाली. कुठे मांडू मी माझ्या वेदना विश्वाला. ही व्यवस्था शोषणापुढे नागवी झाली. नव्हतो कधी आम्ही मारेकऱ्यांच्या मोहल्ल्यात, नव्हतो कधी आम्ही बलात्कारांच्या महोत्सवात. मग या देवा धर्मानं आमची वंशावळ गुलामीत का लोटली? कुणाचे देव हे, कुणाचे वेद हे? इथल्या संस्कृतीनं माझी जन्मभू रंडवी केली आणि इथली न्याय व्यवस्था मनूची रकेल झाली. ती पलीकड सोनवणे, आगवणे आणि मांढरेची थांबल्यात. इकडे या अलीकड या. चला, आरक्षणाला विरोध असेल तर पलीकडे थांबा, समर्थन असेल तर अलीकडे या इकडं. मोकळा आहे, या मोकळा आहे. आपलं बी दिसलं पाहिजे. बघा थोडं, मला बी वेळ काही ठेवलेला नाही. मी जागृती अशी गेली की कार्यकर्त्यांनी आता वेळ ठेवलेला नाही. मी पण जास्त काय बोलणार नाही. 15 मिनिटच सांगतो, 15 मिनिट, फक्त 15 मिनिटच बसा उन्हात. काय होत नाही. इकडल्यांनी बी या आता, या जरा या. नाही तुमचा विरोध असेल आरक्षणाला तर तुम्ही तिथंच थांबा. समर्थन असेल तर इकडे बसा. समर्थन असेल त्यांनी बसा, विरोध असेल त्यांनी उभा राहा. आरक्षणाला ज्याचं समर्थन आहे त्यांनी खुर्च्यांवर बसा. विरोध ज्याचा आहे त्यांनी उभत राहा. आरक्षण तो लेंगे डंके की चोट पर, जिंदा ही जला देंगे संसद की गेट पर. जिंदा ही जला देंगे संसद की गेट पर. मोदी साहेब आणि पवार साहेब, आम्ही आमच्या घराला आग लावून तुमचं घर चांगलं केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने जो असंवैधानिक निर्णय दिलाय, सगळं झालंय. कार्यकर्त्यांनी सगळं सांगितलंय, रिपीट सांगितलंय. मी जास्त काही सांगणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन, ही जी केस होती ती देवेंदर सिंग, जो चमार महासभेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जे पंजाबचे आहेत, त्यांची विरुद्ध पंजाब सरकारची होती. पंजाब सरकार हरलं होतं. पंजाब सरकार, आता जी आम आदमी पार्टीचं सरकार आहे, त्या आम आदमी पार्टीनं ही अपील केलं. हे अपील कोणी केलं? आम आदमी पार्टीनं. आणि आम आदमी पार्टीनं पार्टी कुणाला केलं? काँग्रेसला केलं. अभिषेक मनु सिंघवी ह्याच्यात